हॅलो, वेलकम टू डे नंबर 3 ऑफ 30 डेज चॅलेंज ऑफ डेली ब्लॉगिंग. बनवली होती मी पनीरची भाजी, पण सगळ्यात आधी उठून मी पिहूसाठी नाश्ता रेडी केला. जास्त काही नाही, फक्त ओट्सची पावडर मी गरम पाण्यामध्ये टाकली आहे आणि त्यामध्ये मखाणाची पण पावडर ॲड केली आहे आणि हे सगळं थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक इलायची केळी असते ना, ती मॅश करून टाकली आहे. तर तिचा पण हा नाश्ता रेडी झाला. त्यानंतरच मी तिला सकाळी सकाळी एक भिजवलेला अंजीर पण देत असते. त्यानंतर मी लागले आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायला. इथे मी घेतले मुगाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडा कांदा ॲड केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं मिरची पावडर टाकली आहे, जिरे टाकले आणि मीठ टाकलं आहे फक्त. मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दही पण ॲड केलेलं आहे आणि थोडासा रवा पण ॲड केलेला आहे. ते सगळं आधी मी भिजवून ठेवलं 10 ते 15 मिनिटं आणि नंतर त्याचे छोटे छोटे पॅनकेक बनवायला घेतले. तुम्ही मोठा पण डोसा काढू शकता, असं काही नाही आहे, पण मला छोटे छोटे आवडतात म्हणून मी छोटे छोटे केले होते. खरंच हे इतके टेस्टी लागतात ना, खूप छान लागतात आणि सकाळी-सकाळी जर तुम्ही असं हाय प्रोटीन जर नाश्ता केला ना, तर खूप चांगलं आहे. आज लंचमध्ये बनवली होती मी पनीरची भाजी, पण त्याआधी ना मी पिहूला अंघोळ घालून झोपी लावलं होतं आणि त्यानंतर मी लंचची प्रिपरेशन केली. झोपली आहे तोपर्यंत मी माझी बरीचशी कामं उरकून घेतली आणि त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही घेतलं कलिंगड खायला. त्यासोबत पिहूसाठी पण ज्यूस करायचा होता कलिंगडाचा. तसं तर मी तिला इव्हिनिंगला काही ना काही फ्रूट देत असते. पण आता 3-4 दिवसापासून कलिंगड पण यायला लागले मार्केटमध्ये. तर म्हटलं चला हिच्यासाठी पण द्यावं. तर मी देते तिला इव्हिनिंगला 3-4 दिवसापासून कलिंगड. याने बाळ हायड्रेटेड राहतं. पिहूच्या डिनरमध्ये आज बनवली होती मी डाळ पालक खिचडी आणि त्यामध्ये मी टोमॅटो पण ॲड केलं होतं. सगळ्यात मेन टोमॅटो ॲड करण्याचा फायदा म्हणजे त्याने जे पालकमध्ये आयर्न असतं ना, ते आयर्न ॲब्झॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये चांगलं होतं. माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.